यंदाच्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती। नागरिकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होतं। यातील सर्वाधिक त्रासदायक रस्ता म्हणजे प्रति पंढरपूर आळंदी परिसरातून मुरबाडकडे जाणारा। दररोज हजार नागरिक आणि पर्यटक या मार्गाने प्रवास करत असल्यामुळे या रस्त्याची खराब अवस्था चर्चेचा विषय बनत होती। कर्जतमध्ये येताना सर्वात पहिल्यांदा हा रस्ता लागत असल्याने बाहेरील पर्यटक आणि प्रवाशांनाही कर्जत शहराविषयी नकारात्मक छाप पडत होती। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती अधूनमधून करण्यात आली। कधी प्रशासनाने तर कधी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन दुरुस्ती केली। मात्र प्रत्येक वेळी दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसात पुन्हा रस्ता उखडून त्याची दुरवस्था व्हायची। परिणामी नागरिकांचा त्रास जशाचा तसाच राहिला। माजी नगरसेवक संकेत भासे यांनी देखील या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले। या कामामुळे या रस्त्याच्या खराब स्थितीचा कायमचा प्रश्न मिटणार असून पुढील काळात या रस्त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला जातोय। तसेच श्रीराम पुलाच्या बाजूचा होणारा नव्या पुलाचे देखील काम लवकरात लवकर पूर्ण होऊन तो देखील नागरिकांसाठी उपलब्ध होईल, जेणेकरून वाहतूक कोंडीचा त्रास देखील सुटेल असं देखील यावेळी आमदार थोरवे यांनी सांगितले। या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून एक समस्या प्रलंबित होती। त्याच्यामध्ये हा रस्ता PWDकडे होता आणि मागच्या वेळेला MSRDCने त्याच्यावरती काम केलेलं होतं। आता MMRDच्या फंडातून या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे काम आजपासून तात्काळ काँक्रिटीकरण सुरू केलेलं आहे। थोड्याच दिवसामध्ये श्रीराम पुलाच्या ब्रिजचं कामसुद्धा सुरू होईल आणि लवकरात लवकर ते सुद्धा पूर्ण होईल। त्यामुळे कर्जतचं नव्याने शहरीकरण वाढत असताना कर्जतचा मेन रस्ता हा थोडासा त्याच्या बऱ्याच दिवस प्रलंबित होता। त्या रस्त्याचं नव्याने आता काँक्रिटीकरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कर्जतकरांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। श्रीराम पुलाच्या बाजूचा तो देखील पूल गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, त्याबद्दल देखील विचारणा होती आपल्याला। त्याबद्दल काय परिस्थिती आहे? नाही, आता यावर्षी प्रचंड पाऊस होता, त्यामुळे जे काही पुलाचं बाकी काम होतं ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आता काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता तात्काळ ते थोड्या दिवसात सुरू करतील आणि लवकरात लवकर ते काम संपून त्याचं फिलिंग करून काँक्रिटीकरण पूर्ण होईल आणि तो पूल पुन्हा एकदा रहदारीसाठी नव्याने सुरू होईल आणि मग त्या पद्धतीने हा रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि त्या ब्रिजचं काम एकत्रपणे पूर्ण झाल्यानंतर कर्जतच्या या शहराच्या सौंदर्यामध्ये नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे।